तर महाभारतामध्ये जेव्हा श्रीकृष्ण हे कौरवांकडे 5 जागा मागण्यासाठी जातात जेणेकरून पांडव आरामात राहतील आणि कौरव देखील, पण शकुनी हे सुयोधनाचे कान भरतात आणि श्रीकृष्णास बंदी बनवण्यास सांगतात. परंतु श्रीकृष्ण यांना कोणी बंदी बनवू शकतं का? नाही ना. तीच ती वेळ होती की ज्या वेळेस श्रीकृष्ण यांनी दाखवले की मी कोण आहे, ती ऊर्जा, ती शक्ती, आणि आता युद्ध होईल हे बोलून तेथून श्रीकृष्ण हे निघून गेले. नंतर धृतराष्ट्र यांनी राजज्योतिष बोलवले हे जाणून घेण्यासाठी की काय करायला हवं. तेव्हा राजज्योतिष म्हणतात की सुयोधनाच्या कुंडलीमध्ये तर राजयोग आहे, कोणीच हरू शकत नाही, निश्चितपणे राजा होणार. आणि या गोष्टीवरती युद्ध सुरू झालं. युद्धाचे 3 दिवस झाले, कौरव हरू लागले. म्हणून धृतराष्ट्र यांनी पुन्हा राजज्योतिष यांना बोलवलं आणि विचारलं की हे काय. तर राजज्योतिष म्हणतात की मी परिणामाबद्दल बोललो होतो, आता तर फक्त युद्ध सुरू झाले. सुयोधन हे निश्चित राजा बनणार, आपण राजतिलकाची तयारी करावी. परंतु 8 दिवस झाले, कौरवांची अर्ध्याहून सेना संपून गेली. पांडव जिंकणार हे निश्चित दिसू लागलं. पुन्हा राजज्योतिष यांना बोलवण्यात आलं आणि विचारलं की हे काय झालं, तुम्ही तर म्हणाले होते की सुयोधन निश्चित राजा बनणार. तेव्हा राजज्योतिषी म्हणतात की तिथे कोणीतरी आहे की ज्याने नक्षत्रांची दिशा बदलली. तेव्हा विदुर म्हणतात की ते श्रीकृष्ण आहेत, म्हणूनच ज्यांच्यासोबत श्रीकृष्ण आहेत ते कधीच हरू शकत नाही.